मनात ठेवून चित्त गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते, स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धन प्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर तरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. आमची काय बाई मुलीचीच बाजू हो की नाही राधा? हो मुलगी म्हणजे? अगं मुलगी म्हणजे माझी गौरी. काय? मी चुकले, क्षमा करा मला. हे पुन्हा नाही अशी वागणार रावसाहेब. खूप धावलं आयुष्यभर. मन जरी किती तरुण असलं ना तरी सुद्धा शरीराला मर्यादा असतात. आलोय बरं का मी. या या. अरे अरे ये शांताराम, ये बस बस बस. अरे कसा आहेस तू रावसाहेब? एकदम आनंदात आनंदात. तो नेहमीच आनंदात असतो. म्हणजे काही झालं तरी तो तसा चेहऱ्यावर दाखवणार नाही. डॉक्टर असून सुद्धा मी कन्फ्युज होतो. मग अरे रावसाहेबांची इच्छाशक्ती अगदी जबर आहे शेंबेकर. कसलं काय रे राम्या, सगळं खतच चाललंय सगळं. बरं झालं सगळे इथे जमले. मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची. आई ग काय हे, माफी वगैरे मागायची काही गरज नाहीये. नाही गौरी, आई आम्ही सगळे इकडे काही परके आहोत का? रागिणी अगं सगळी घरचीच माणसं आहेत, एकाच परिवारातली. हो ना, आणि भांड्याला भांड लागलं का आवाज होणारच. रुसवे फुगवे वाद चालायचंच. मालकीनबाई धाकट्या मालकीनबाई म्हणे. अहो धाकटीच आहे मी, आणि खरं सांगू का, धाकटी असण्यातच आनंद आहे. प्लीज मला धाकटी म्हणा आणि माफ करा मला सगळ्यांनी. मालकीनबाई तुम्ही सगळ्यांनी मला मोठ्या मनाने माफ केलं. यानंतर मी कधी कोणालाही दुखवणार नाही. फक्त माझं भांडण आहे ना ते या डॉक्टरांची. अरे म्हणजे हे बरं आहे, माझ्याशी का भांडण? डॉक्टर रावसाहेबांना लवकर बरं करा ना. हे बघा, त्यांना होणाऱ्या मनस्तापाचं मुख्य कारण मी होते ना. पण मी आता ठरवलंय डॉक्टर, मी स्वतः रावसाहेबांची काळजी घेणार आहे. खरंच. बस 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 जरा वातावरण फारच गंभीर होत चाललंय. बस पुरे. शांताराम बोल मित्रा. अरे तू राजासारखा जगलास आणि एवढा उदास का झालायस? कसं जगायचं हे तू आम्हाला शिकवलंस. आणि मरणाची भाषा तूच करतोयस. अरे रावसाहेब लाग बोलतील रे.
पण आपण त्यांना सोडणार आहे का? रावसाहेब, काही होणार नाहीये. काय आहे, लहानपणापासून त्याला नाटकाची हौस आहे. कळलं? पहिल्यापासून तो राजाचीच भूमिका करायचा. म्हणजे अभिनय आहे ना त्याच्या रक्तात भिनलेला आहे. आता पण तो तेच करतोय. नाही म्हणजे त्रास होतोय त्याला, पण तो दाखवून देत नाहीये. म्हणून मी त्याला आज रात्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणार आहे. हो, पण मग गौरीचं लग्न? वहिनी, ते रजिस्टर पण होऊ शकतं ना. हा, नाही ते खरं आहे. खरंच यांची तब्येत ना जपायलाच हवी. मी आहे आणि राधाताई सुद्धा आहे ना. पण रावसाहेब, आज ही मंडळी अचानक जमवण्याचं कारण? हो, आहे तसं महत्वाचं. कारण आहे. म्हणूनच मी मुद्दाम शांतारामला पण बोलवलंय. अहो, बोलून घ्या. तुमची इच्छा काय आहे हे सगळ्यांना कळायला हवं ना. उगाच मग नंतर वाद नको. जे काय असेल ते स्पष्ट बोला. हे बघा, काही गोष्टी माणसाच्या मृत्यूनंतर बाहेर येतात. पण मी त्या आताच माझ्या समोर सगळ्यांच्या समोर सगळ्यांना सांगणार आहे. आणि त्यासाठीच मी शांतारामला इथे बोलवून घेतलंय. आता इथे रागिणी, गौरी, तेजू, विक्रम सगळेजण इथे आहेत. आनंद वाटला. माझी सगळे माणसं, माझा सगळा परिवार इथे जमलेला आहे. जावई बापू सुद्धा आलेले आहेत. तेव्हा आपण आता महत्वाच्या कामाला सुरुवात करूया. शांताराम, हे रावसाहेबांचं व्हील आहे. मी रावसाहेब संभाजी सरदेशमुख या पत्राद्वारे घोषित करीत आहे की माझी सगळी प्रॉपर्टी, जमीन जुमला, 157 एकर जमीन, माझे सारे उद्योग, महिला गृह उद्योग, डेअरी फार्म, पोल्ट्री फार्म, कॉलेजेस, कोल्हापुरातील बंगला, गावातील वाडा व इतर स्थावर मालमत्ता, सोनं, दागिनं, बँकेतील फिक्स डिपॉझिट आणि माझ्या नावाने असलेली सर्व मालमत्ता मी गौरी रावसाहेब सरदेशमुख हिच्या नावे करीत आहे. ही सर्व संपत्ती निव्वळ गौरीच्या एकटीच्याच मालकीची असेल. गौरी स्वतःच्या मर्जीनं माझी संपत्ती, भाऊ विक्रम, बहीण तेजस्विनी
आणि आई रागिणी किंवा इतर कोणाच्याही नावे करू शकणार नाही. अर्थात आपल्या आईला, भावंडाला गौरीनं जवळ ठेवावं, त्यांना कामाचा, मेहनतीचा योग्य मोबदला द्यावा. या माझ्या संपत्तीवर फक्त गौरीचाच हक्क असेल. स्वतःच्या मताने प्रॉपर्टीची वाटणी गौरीला करता येणार नाही. शेत जमिनीवर शेतीच होईल. वर्षाकाठी विक्रम, तेजू आणि रागिणी हिला प्रत्येकी 10 लाखाच्या वर पैसा गौरीला देता येणार नाही. यातील कुठल्याही नियमाचं उल्लंघन झाल्यास ही सर्व संपत्ती सरकारच्या स्वाधीन करण्यात यावी. श्री शांताराम महाडिक, श्री राम नारायण तिवारी, श्री प्रदीप शेंबेकर हे तिघं माझ्या संपत्तीचे ट्रस्टी राहतील. या तिघांच्या संमतीशिवाय गौरीला कुठलाही व्यवहार करता येणार नाही. तिन्ही ट्रस्टीच्या स्वाक्षरीशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही. आपला रावसाहेब संभाजी सरदेशमुख. रावसाहेब, खरंच खूप योग्य निर्णय घेतलात तुम्ही. हा एवढा सगळा डोलारा फक्त गौरीच सांभाळू शकते रावसाहेब. आम्ही कसंही वागलो ना रावसाहेब, तरी घर, घराण्याची प्रतिष्ठा, आपली माणसं, या सगळ्यांना सांभाळण्याची योग्यता गौरी आणि गौरीतच आहे रावसाहेब. पण बाबा, आम्ही भाऊ बहीण. नाही गौरी, अगं ही दोघं तुला मदत करतीलच ना, पण उद्योगधंदा आणि प्रॉपर्टी सांभाळण्याचा अनुभव फक्त तुला आहे बाळा. रावसाहेब, अगदी योग्य निर्णय घेतलात तुम्ही. रावसाहेब, तुम्ही खूप घाई करताय आणि ही निर्वाणीची भाषा कशाला? 1000 वेळा मी हेच बोललो, पण तो कोणाला ऐकतोय का? नाही शांताराम, रावसाहेबांनी जे केलं ते विचारपूर्वक केलं आणि ते करणं आवश्यक होतं. आता गौरीताईंनी सगळ्यांचा सांभाळ करायचा. डोळ्यात अश्रू अजिबात आणायचे नाहीत. माझी एवढी एक इच्छा आहे ना, पूर्ण करायची सगळ्यांनी. तुम्ही असं का म्हणताय बाबा? अगं बेटा, कारण आज रात्री मी त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणार आहे म्हणून. लग्न ठरल्याप्रमाणे 2 दिवसानंतर होईल. कोर्ट मॅरेज होईल. काय रावसाहेब? नाही, तुम्ही निर्णय घेतलाय म्हणजे योग्यच असणार तो. पण मला असं वाटतं की फार घाई होते रावसाहेब. म्हणजे माझी इच्छा पूर्ण करा असं का म्हणताय तुम्ही? हे बघ गौरी, मालक जे सांगतील ते आपण ऐकायचं. आणि कितीही झालं तरी मालक जे म्हणतील तो शब्द आपल्याकरता प्रमाण.
वचनबद्ध गौरी. रम्या, तुझा मुलगा शहाणा आहे बघ बाबा. हो, माझ्यावर गेलाय तो. अच्छा, म्हणजे चांगलं ते आईचं. हो, कारण वाईट गुण नाहीतच ना मुलात ना बापात. असो तर कोर्ट मॅरेज होणार आहेच. आणि माझा आशीर्वाद घ्यायला ही दोघं हॉस्पिटलमध्ये येतीलच ना, त्यात वाद नाही. पण याच्यामध्ये गंमत नाही, काही गंमत नाही. तेव्हा माझी एक इच्छा आहे की गौरीला आता नव्या नवरीसारखंच व्यवस्थित नटवावं. आणि सगळ्या घरातल्या बायकांनी छान तयार व्हा. हा, भैरव सुद्धा छान तयार हो. आणि मग मला भेटायला या. मला डोळे भरून गौरीला आणि भैरवला पाहायचंय. त्यात काय, मी आत्ता तयार करते गौरी. चला आपण सगळ्याजण हिला तयार करूया. चला गौरी दे, लवकर तयार व्हा. या. हो बाबा. चल जावे बापू, तुम्ही तयार व्हा लवकर. चल. फार त्रास होतोय का? म्हणजे त्रास वाढलाय का तुझा? नाही, चेहऱ्यावरनं जाणवतंय म्हणून विचार. नाही, फार नाही म्हणजे नक्कीच त्यांना त्रास होतोय. आपण एक काम करूया, आपण बाहेर जाऊन बोलूया. चालेल. अरे नको, तुम्ही बसा रे, इथे बसा. मी एकटा काय करू इथे? तू आराम कर बघू. किती बोलतोय मगापासून. अरे एवढा स्ट्रेस झेपणार नाही तुला. आधीच एवढा एक्झर्शन झालाय. आणि तू 10-15 मिनिट जर पडून राहिलास ना तर तुला जरा बरं वाटेल. नाही का? आम्ही आहोत बाहेर. चला. चल. तुम्ही सांगितलं म्हणून मी नटले. ते जाऊ दे सगळं. तुम्हाला कसं वाटतंय आता? मी बरं आहे, छान दिसते. गौरी येते बघा ना. गौरी होते आपली. वा, छान दिसतो हा जोडा. गौरीताई सुंदर दिसतायत. आणि भैरव तुम्ही सुद्धा अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा शोभतोय.
आधीच सांगितलं असतं तर भटजीनं बोलून लग्नच लावून दिलं असतं. हो वचनबद्ध गौरी. हो मलाही असंच वाटतं. एरवी सगळी तयारी झाली आहे लग्नाची. हरकत नाही, रावसाहेबांचे आशीर्वाद महत्वाचे. आज लग्नाची रंगीत तालीम झाली असं समजूयात आपण. ताई तू खूप गोड दिसतेस. आज लग्न झालं असतं तर किती मजा आली असती. पण डॅड, रिसेप्शन एकदम ग्रँड झाली पाहिजे हा. आणि हा डॉक्टर अंकल, त्या दिवशी डॅडना हॉस्पिटल मधून सोडायचं हा. छान छान सजवलं गौरीला. अगदी गृहलक्ष्मी दिसते माझी गौरी. रामनारायण, मी फक्त माझी मुलगी नाही, माझी प्रतिष्ठा, माझं सगळं सगळं अगदी सर्वस्व मी तुझ्या हवाली करतोय. आजपर्यंत गौरीने खूप त्रास सहन केला. तिला सुखात ठेव. रावसाहेब, मित्रा काही काळजी करू नकोस. ही तुझी मुलगी नाही रे, आता माझी मुलगी आहे. आमचं भाग्य थोर म्हणून अशी गुणी सून मिळाली आम्हाला. आईच्या मायेनं जपीन हो मी गौरीला. गौरी, भैरव, दोघं आशीर्वाद घ्या. बाबा 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 काय होतं तुम्हाला? बाबा 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 काय होतं तुम्हाला? बाबा काय होतं तुम्हाला? बाबा बाबा रावसाहेब, रावसाहेब, डॉक्टर. बाबा उठा ना. बाबा मम्मा, डॅड. रावसाहेब, डॅड उठा. डॅड, डॅड उठा ना प्लीज. बाबा उठो ना. बाबा उठा ना. डॅड उठा. डॅड उठा प्लीज. मम्मा डॅड उठत नाही. बाबा बाबा उठा ना. बाबा बाबा